भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. आज चातुर्मास्य भागवत सेवेतील आपला 16वा दिवस. आज एक प्रॉब्लेम असा झालाय की मला व्हिडिओ टाकता येईना, स्टोरेज बरेच म्हणजे त्याच्यात काय काय प्रॉब्लेम आले, तर मी निदान ऑडिओ तरी आता रेग्युलर चालू ठेवावा असं सुरुवात केली. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. काल आपण पाहिलं कर्दम ऋषींचा सर्व म्हणजे एकूण त्यांचा सांसारिक सोहळा, आणि ते 9 मुलींची लग्न झाली, घरात पुत्र प्राप्ती झाली. त्यांची पत्नी खूप आनंदित होते मुलाला बघून, आणि तेही सांगतात की हे साक्षात नारायणाचं रूप आलेलं आहे आपल्याकडं. आणि मग एके दिवशी शेवटी काय आहे की सहवास तर असतोच की पटकन सोडावा वाटत नाही, पण विवेक जागृत असल्यामुळं देवाहुती एक दिवशी त्यांना म्हणते की आपण आता संन्यास घ्यायला हरकत नाही, तुम्ही संन्यास घेऊ शकता. सर्व माझ्या इच्छा, सांसारिक इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण झाल्यात, मुलींचीही चिंता नाही, मला श्रेष्ठ पुत्र आपण दिला आहेत, तर आता तुम्ही संन्यास घ्या. कर्दम ऋषींनाही आनंद होतो. समाधानाने शांतीने पत्नीने त्यांना म्हणजे विदा करायची तयारी दाखवलेली बघून, तिची तयारी बघून तेही खूप खुश होतात. आणि मग ते आपला मुलगा कपिल त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, मला आता परवानगी द्यावी संन्यास घेण्याची, कारण त्या मुलाचा अधिकार माहीत असतो. आणि स्वतः भगवंतानीच सांगितलेलं असतं ना की मी तुझ्याकडे अंशरूपाने येईन. आणि मग संन्यास म्हणजे परमेश्वरासाठी सर्व सर्व म्हणजे सर्व सुखांचा त्याग करायचा. त्या कपिल महामुनींना त्याचा खूप आनंद होतो. ते म्हणतात आपली इच्छा योग्य आहे, आता कोणचीच आपण चिंता करू नका, केवळ ईश्वरासाठी राहा आणि तुमचं ध्येय प्राप्त करा. देवाला आपलं संपूर्ण जीवन अर्पण करा आणि संन्यासाचं म्हणजे जे काही ध्येय आहे ते म्हणजे मुक्ती, ती मुक्ती मिळवा. म्हणजे संन्यासाचं तशी व्याख्या आलेलीच आहे. आपण बघतो काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. केवळ भगवंतासाठी जीवन समर्पित करून जगणं त्याला संन्यास म्हणतात. आणि त्याचं ध्येय काय तर मुक्ती मिळवायची. ती मुक्ती साधारण 2 प्रकारची भागवतकार म्हणतात, एक कैवल्य मुक्ती आणि दुसरी भागवत मुक्ती. कैवल्य मुक्तीमध्ये कसं पूर्ण जीव टोटली स्वतःला समर्पित करतो ईश्वरामध्ये, आणि भागवत मुक्तीमध्ये जरी समर्पित केलं तरी तो वेळोवेळी आपल्या स्वभानावर असतो. आणि मी परमेश्वराला सेवा देतो, मी परमेश्वराला भोग चढवतो, मी परमेश्वराला त्याला हवं ते करतो, असा भाव असतो.
त्यामुळं द्वैत असतं त्यात, आणि त्याच्या नित्यलीला पाहण्यात त्याला आनंद असतो. असं कर्दम ऋषींनी संन्यास घेतल्यावर त्यांना जो मोक्ष मिळतोय त्याचं वर्णन भागवत मोक्ष मिळालेला सांगितलंय. म्हणून विशेषतः भागवतात त्यांची कथा आली. अर्थात अनेको भगवंताच्या भक्तांच्या विभिन्न छटा भक्तीच्या आपल्याला भागवतात पाहायला मिळतात. आणि मग ते भागवत मुक्ती होती त्यांना संन्यासाचा, तसं तर विधी सुद्धा पाहायला मिळणं आणि संन्यास घेणं, त्याच्यातनं उपरती होती, मनात वैराग्याची निर्मिती होती. त्याला खूप भाग्याचं लक्षण असं सांगितलंय. आता अनंतराव आठवल्यांनी जेव्हा उत्तरकाशी हिमालयात संन्यास घेतला तेव्हा पुणे, नांदेड, गोरटे, उमदी, पंढरपूर अशा सगळीकडनं खूप लोक गेले होते. म्हणजे 1000-1500 लोक गेले होते. खूपच एक प्रकारचं विलक्षण सगळं वातावरण होतं. एकीकडं आता हा आपल्यातला माणूस उद्यापासून भगवी वस्त्र घालणार आणि थोडा म्हणजे लांबचा 4 हातावर आपण असणार, हा एक भाव सगळ्यांच्या मनात होता. खूप एक वेगळंच वातावरण होतं. पण त्याच्यात संन्यास ग्रहणात विरजा होम असतो, म्हणजे त्याच्यात खूपच काय काय दान द्यायचं, स्वतःच्या सर्व वृत्ती, इच्छा, कामना कशाचं भरपूर मोठा तो विधी आहे. आणि त्यानंतर नदीत जाऊन स्नान करायचं आणि जे कौपीन नेसलेलं असतं तेही विसर्जित करून दिगंबर अवस्थेत बाहेर यायचं आणि मग कुठलीही लज्जा न बाळगता असं म्हणजे तो खूप आदिनारायणाचं चिंतन करायचं असतं. आणि हे सर्व नदीच्या पाण्यात उभारणं, म्हणजे आम्ही ज्या वेळेस पंच बघितलं त्यावेळेस रात्रीच्या वेळेस हा सगळा विधी झाला, मध्यरात्री. आणि नदीचं पाणी दिवसा दुपारी ढळढळीत 12 वाजता सुद्धा इतकं थंड असायचं की डायरेक्ट हिमालयातनं आलेलंच, गोमुखातनं आलेलं नदीचं पाणी. 50-60 किलोमीटरवर आहे ते उत्तरकाशीचं म्हणजे ठिकाण, कैलास आश्रमाच्या तिथे यायचं ते. तर त्यांनी इतकं थंड की आम्ही 1-2 तांबे कसे बसे अंगावर पाणी घ्यायचो आणि पटकन कपडे बदलून, म्हणजे सगळेच. एका बाईने थोडस धाडस करून नदीत बुडी मारली आणि तिचे हातपाय आखडून गेले. म्हणजे अवघड आहे ते सगळं. हे अशा परिस्थितीत हे बॅकग्राऊंड मी का सांगितली, अशा ह्याच्यात आप्पांनी मात्र तो विरजा होम झाल्यावर जे स्नान करायचे ते कमरे एवढ्या पाण्यात उभारून, जसा विधी नॉर्मल पाण्यात आपण गंगा, यमुना, इकडं सरस्वती की अलीकडच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये उभारल्यासारखेच त्या गोमुखापासून आलेल्या गंगेत उभारले. म्हणजे खूपच अवघड आहे सगळं. आणि एवढी तयारी, मनाची केवढी तयारी असेल, आणि हे बघायला मिळणे खरोखर भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल किंवा ईश्वरीय कृपा. म्हणजे पण एकूण हे सर्व त्यांनी भागवतकार म्हणतात की हा विधी पाहण्याने वैराग्य निर्माण होतं, अवश्य असे विधी पाहावेत. आणि तो संन्यास ग्रहण केलेला नुसता कपडे बदलायचा अशी व्यक्ती असू नये, अंतर्बाह्य बदल घडवून स्वतःच्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यक्ती असावी, म्हणजे त्यांनी ते करावं. हे सगळं सांगितलंय. आणि मग पुढं कपिल गीतेला आरंभ झालाय. आता त्यांची देवहूती खूप प्रश्न विचारते. ती म्हणते त्याला आपला मुलगा, हा भाव तिच्या मनात पूर्ण जातो. नवरा संन्यास घेऊन गेले म्हणजे ते त्या कामासाठी बाहेर पडले की ही इतकी अलिप्त होती देवहूती. आणि ती म्हणते मला खूप शंका आहेत, त्यांचं निरसन करू का? मी काही प्रश्न विचारले तर आपण ते अनाहूत होणार नाहीत ना? म्हणजे अत्यंत मर्यादशील, कारण तो भगवान आहे हे माहिती आहे. मग तो कपिल महामुनी म्हणतात की अगं माते संकोच करू नकोस, कारण ज्ञान घेताना कधीही लाजू नये, तुला जे विचारायचे ते खुशाल विचार. मग देवहूती सुरुवातीला शरण जाते. त्यांना भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. आपल्याला आपण गीतेतही वाचतो ते शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. देवहूती म्हणते असं जगात खरं सुख कशात आहे, खरा आनंद कुठे आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही. असा आनंद असला तर मला दाखवा. इंद्रियाचे लालन पालन खूप वेळ करतो, म्हणजे तरी मनाला शांती होत नाही. वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं की अरे किती वेळ विषयात घालवला आपण.
तो तेवढा गरजेचा होता का? पण ती वेळ गेलेली असते. आणि इंद्रियांचं काय आहे की ते रोज नवीन नवीन विषय मागतच असतात. जीवाला रससुखाकडे ओढतात, म्हणजे काही वेळा डोळे रूपसुखाकडे ओढतात, काही वेळा त्वचा स्पर्श सुखाला सुचलेली असते. तर किती म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयासाठी, वासनेसाठी तळमळत असतं, पण त्याच्यातून अंततोगत्वा सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, आनंद मिळत नाही. क्षणिक सुख मिळतं. तर मला म्हणजे ह्याच्यात खरं काय सुख आहे, आनंदाची काय म्हणजे स्वरूप कसं आहे, असं ते तिला साधा प्रश्न विचारते. अत्यंत मौल्यवान प्रश्न आहे. ती विचारते. मग सांगायला ते लागतात. शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलंय की इंद्रिय चोर आहेत. इंद्रिय तर चोरांहूनही वाईट आहेत, ते एका ठिकाणी तर म्हणतात. कारण का, तर चोर ज्याच्या घरी राहतो त्याच्या घरी कधी चोरी करत नाही. पण इंद्रिय कशी आहेत बघा, आपला स्वामी जो आत्मा, त्याच्या आश्रयाने राहून त्यालाच धोका देतात. देवहूती म्हणते की चोररूपी इंद्रियांचं मला आता उभं आलाय, थांबतच नाहीयेत हे इंद्रिय, म्हणजे लालसा निर्माण करायची. मला खरोखर मनापासून खऱ्या सुखाचा आणि खऱ्या आनंदाची अनुभूती घ्यायची. कपिल महामुनी अत्यंत आनंदित होतात. ते म्हणतात, माते, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही जड वस्तूत यत्किंचित आनंद नाही. आनंद तर फक्त आत्म्याचे स्वरूप आहे. अज्ञानवश जीव जड वस्तूत आनंद शोधतो, पण तो त्यात नसतो. संसारातील विषय सुख तर देतात, पण आनंद देऊ शकत नाहीत. जो तुम्हाला सुख देईल तोच तुम्हाला दुःखही देईल, पण भगवंत मात्र नेहमी आनंदच देतात. आनंद हे परमात्म्याचे स्वरूप आहे. जे पदार्थात आनंद खरोखर नसतो, ह्याचं हा विषय तू लक्षात घे माते. क्षणिक फक्त त्यापासून आनंद मिळतो, पण तो आनंद चिरकाल टिकणारा नसतो. बाह्य विषयात आनंद नाही, पण चित्तात, मनात आत्म्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे केवळ आनंदासारखा अनुभव येतो. माते, जर आनंद शरीरात असता तर त्यातून प्राण गेल्यावरही लोकांना म्हणजे आनंदच राहिला असता ना. त्यामुळे शरीरात आनंद नक्कीच नाही आहे. त्यामुळे म्हणजे अशा वेळेस चित्तात आत्म्याचे प्रतिबिंब पडत असते, त्यामुळे आनंदाचा भास होतो. जगातील विषयात जोवर मन फसले आहे तोच खरा आनंद नाही मिळणार. म्हणजे पाण्याच्या शीतलता हा सहज स्वरूप आहे, तसा आत्म्याचा आनंद हा सहज स्वभाव आहे. मनाला वारंवार शिकवा, म्हणजे मातेला सांगतोय तो की जगातल्या जड पदार्थात यत्किंचित आनंद नाही. सुख देऊ शकतो पण आनंद देऊ शकत नाही. झोपेत तर सर्व गोष्टींचा विसर पडतो, म्हणून आनंद मिळतो. सर्व जगाचा विसर पडल्यावरच गाढ झोप लागते. आत्मा तर नित्य शुद्ध आनंद स्वरूप आहे. सुखदुःख मनाचे धर्म आहेत. माते, जर विषयात आनंद असता तर सर्वांना सारखाच आनंद मिळायला हवा ना. खूप जेवण करून तृप्त झाल्यावर जर श्रीखंड खाता का थोडं म्हटलं, माणूस म्हणतो छे नको बाबा, बस खूप झालं. म्हणजे जर एरवी श्रीखंड पुरी खाण्यात खूप आनंद असतो, पण आज का नाही येत आहे? श्रीखंड आनंद देऊ शकत नाही. श्रीखंड जड वस्तू आहे. आणि आत्म्याला सुखदुःख नाही, सुखदुःख मनात निर्माण होतात. सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत, हे लक्षात घे. जर म्हणजे कल्पना करा की श्रीखंडपुरीचे एखादा शेठजी भोजन करतोय, कोणी पण म्हणजे एखादी व्यक्ती श्रीखंडपुरीचं जेवण करते, खूप मनमुराद आनंदात डुबून गेलेला आहे, आणि तेवढ्यात एखादी तार आली, आजच्या काळात आपण म्हणून एखादा फोन आला आणि काहीतरी वाईट बातमी कळली, की ते श्रीखंड सुद्धा त्याला विषासमान व्हायला वाटतं, नको वाटतं, ते म्हणजे बाजूला ढकलतो ताट. मग जो श्रीखंड 2 मिनिटापूर्वी एवढा आनंद देऊ शकत होता, ते 2 मिनिटांनी एका बातमीने बदललं. याचाच अर्थ मनावर सर्व काही आहे. जीवाला त्याच्या म्हणजे आनंद हे नारायणाचे स्वरूप आहे. जीवाने देवाची उपेक्षा केली की जीवाला त्याच्या अपराधाबद्दल
म्हणजे क्षमा देव करील. पण आनंद हे म्हणजे का सांगतोय तर आनंद देवाचं स्वरूप आहे. इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रारब्धाने प्राप्त होणारे भोग आहेत, दुःख सुख, त्यामुळं उद्वेग, व्यथितता, हे सगळे मनाचे एक एक छटा आहेत. तिकडं नाही लक्ष द्यायचं. कारण मूळ आत्मा कसा आहे तर तो आनंद स्वरूपच आहे. मुळात जे काही विषय इंद्रियांचे आहेत, तहान, भूक, स्पर्श, हे सगळे आत्म्याचे धर्मच नाही आहेत. मुळात आहे कसं आहे ते त्या इंद्रियांचे ते विषय आहेत. तर समजा म्हणजे आता कसं आहे, आपल्याला कसं सवय झालेली आहे की आनंद मनावर असतो ह्याचं भान नसतं. अगदी समजा अगदी सगळं आवरलंय, रात्री झोपायची वेळ झाली आणि अचानक कोणीतरी एक लांबचा पाहुणा आला, कोणीतरी माणूस आला, तर पाहुणा सॉरी, तर एवढ्या उशिरा आलाय म्हणजे आता काही जेवणार आहे का, दूध केळं बिळं घेणार का, म्हणजे होता होईल तो वाटाड्याच्या अक्षदा लावायची, म्हणजे न सगळं उठून त्यातनं तो म्हणला नाही नाही मी दिवसभर प्रवास करतोय, मला भूकच लागली म्हणल्यावर खूप अगदी चिडाचिड करत स्वयंपाक करते घरातली बाई, किंवा जे असेल त्यात काहीतरी करून द्यायचा प्रयत्न करते, पण तो आनंदाने नसतो. पण म्हणजे हे मनाचं स्वरूपासाठी सांगते. तेच एखादं जर माहेरची व्यक्ती आली आणि अशीच उशिरा आली, अचानक आली, तर काय मला सरप्राईज दिले म्हणून एवढा आनंद होईल त्या बाईला. आणि ती वेळ काळ विसरून त्याला, नाही तू खाल्लाय म्हणला आता काही मी खाणार नाही, तरी म्हणणार की नाही नाही थोडं खायचं रे, कुठे काय खाते, कुठे प्रवासात खायला होतंय. म्हणजे हा मनाचा कसा, मन कसं असतं आपलं, सगळा मनाचाच हा खेळ. मन भयंकर कपटी आहे म्हटलंय. माझा आणि त्याचा हा सगळा मायेचाच प्रभाव आहे. मन, आपण गीता म्हणते ना, मन एवं कारणम बंधमोक्षयोः, त्याला भागवत काय म्हणतं, चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्ममोपतम चात्म नो मतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तय. म्हणजे माते, या मनालाच या जीवाच्या बंधमोक्षाचे कारण मानले गेले. मन जर विषयात मग्न होत असेल तर बंधाला कारण होते. ते जर परमेश्वरात आसक्त होत असेल तर मोक्षाला कारण होत असेल. म्हणजे तो जर एखादा सत्संग म्हणजे संग चांगला देणारा संत पुरुष, चांगला माणूस जर पाहुणा आला असेल तर किती छान संधी आपल्या पुढे उपलब्ध झाली आहे, हे जर मनाने जाणून घेतलं तर मग रागराग व्हायचं कारणच नाही. आणि ह्याच्या विरुद्ध पाहुणा आपला रिलेटिव्ह आहे, म्हणजे आज आपण केलं तर उद्या तो करेल ह्या भावनेने केलं की बंध, म्हणजे आपण जास्तीत जास्त त्यात अडकायचाच विषय असतो. भगवंत मनुष्याचे शरीर किंवा घर नाही तर त्याचं हृदय बघतात. मन विशाल असेल तर भगवंत येतात, पण त्या मनात जर लपलेली अहंता असेल, अप्पर भाव असेल तर मनाला दुःखी करतात. म्हणून ह्याला उपाय काय तर भागवतकार सांगतात, फक्त मन ह्याचं उलट करायचं, नमन करा, आणि नमन करापेक्षा नाम घ्या. नामावर प्रचंड प्रभाव आहे. नामच माणसाची संपूर्ण आमूलाग्र बदल करू शकतो. कपिल महामुनी सांगताय, मनाला स्थिर करायचं असेल, मन जर तुझं असती, म्हणते की साहजिक आहे ना, तिने कित्येक वर्ष विमानात सगळी सुखोपभोग असणारी, कुणालाही मिळत नाही असं दुर्लभ सुख तिला मिळालेलं आहे देवहूतीला. ती म्हणते माझं मन गेलेल्या विषयांकडे पुन्हा पुन्हा जातं. वास्तविक ती इतकी श्रेष्ठ आहे की तिने नवऱ्याला स्मरण करून दिलं की तुम्ही संन्यास, मुलगा झाल्यावर संन्यास घेतो म्हणाला होता, तर जा संन्यास घ्यायला. म्हणजे केवढी तयारीची असती, तरी तिचं मन थोडं विषयाकडे जातं असं ती म्हणते कपिल महामुनींना, की जुने भोगलेल्या विषयांच्या स्मरणाकडं, पूर्व स्मृतींकडं मन खेचलं जातं. ते काय करायला पाहिजे, म्हणजे त्याला बाहेर कोणची गोष्ट खेचू शकते, त्यावर ते सांगतात की फक्त नामजपाची आवश्यकता असते. जपाने मलिनता जाते, मनाची चंचलता दूर होते. कोणत्याही मंत्राचा जप करा, असं आईला सांगतोय तो. सांसारिक विषयाच्या संघाने विकारी झालेले मन हळूहळू हळूहळू
त्या नामाशी संलग्न व्हायला लागून ईश्वराचे ध्यान लागायला लागले. आणि सर्वांच्याच अंतर्यामी परमात्मा आहे, तो सर्वांचेच दुःख करतो, दूर करतो. तर तो चैतन्य रूप परमात्मा मन बुद्धीला प्रकाश देण्याचं काम करणार नाही थोडंच. ते तू जप कर. मंत्रा वाचून मनशुद्धी होत नाही ठासून सांगतात, पण मंत्र केवढा प्रभाव टाकतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे ती बाई इंदोरला, म्हणजे जिकडं जाईल तिकडं माणसाचे विभिन्न नमुने आणि द्वेष ईर्षा. संतांपाशी सुद्धा कोणीतरी बापटकी असे काहीतरी बाई नावाची असती, इंदोरमध्ये खूप श्रेष्ठ अधिकारी स्त्री असती. आणि महाराज तिचा खूप सन्मान करायचे, म्हणजे तिचा अधिकार जाणत असल्यामुळेच. पण बाकीचे जे होते ते खूप, म्हणजे तिचं महाराज एवढं काय तिचं मोठेपणा देतात तिला म्हणून खूप अवहेलना करायला बघायचे. पण म्हणजे तिकडे महाराज लक्ष देत नसतात, महाराजांना जे करायचंय ते करतात. तर सत्य घटलेली आता हे महाराजांच्या काही 100-200 वर्षातली गोष्ट आहे बरं का. आणि मग एकदा महाराज आले म्हणून पेढे करायचं, खवा करायचं, आत्तासारखं सगळं विकत मिळायचं असं भाग नव्हता. ते मिळतही असेल, पण पेढे करायला बसतात. आणि मग ते म्हणतात की त्यांना द्या बरं थोडा खवा काढून, त्यांच्या त्या बसतील. तर त्यांनी जे पेढे केलेले असतात ते एका मोठ्या 2-3 ताटभर पेढे होतात. मग हे जे लोक त्यांच्यावर रागराग करणारे असतात त्यांना महाराज बोलवतात आणि म्हणतात, या इकडं, तुम्हाला मी यांचा म्हणजे का मान देतो किंवा त्यांच्याबद्दल का चांगले वक्तव्य करतो ह्याचं बघायचंय ना. आणि ह्या सगळ्या महाराज बोलत असताना तिच्या समोर तिच्याबद्दल बोलतात, पण ती बाई शांतपणे डोळे मिटून नामस्मरण करत पेढे वळणं तिचं काम चालू असतं. मग महाराज म्हणतात, एक ताटली इकडे आणा. ती ताटली आणली जाते, ताट काय जे पेढे वळलेलं असतं. आणि म्हणला, बघा प्रत्येक पेढ्यावर बघा, सगळ्या पेढ्यांवर श्रीराम 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 अक्षरं उमटलेली असतात. महाराज म्हणतात, तिचा अधिकार कळला का तुम्हाला? मग हे एवढं नामाचं, म्हणजे आपलं अंतर्बाह्य शरीर तर बदलतं, रक्त तर बदलतं, पण त्याचा प्रभाव बाह्य वस्तूंवर दिसू शकतो. म्हणजे केवढी ताकद मंत्रात आहे. आणि मग मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायला काय वेळ लागणार आहे? मातेच्या गर्भात पुन्हा जायची जीवानी जर इच्छा म्हणजे जायचं नाही अशी इच्छा प्रकट करून त्याच्यावर विश्वास धरला तरच ते शक्य होतं. आणि त्यासाठी वासना दूर करायला पाहिजे. आणि वासना दूर करण्यासाठी नामाची गरज खूप आहे. सगळ्यात माणसाला वासना अडकवते. तुम्ही मनाची असू दे, आणि मनच वासनामय पटकन होतं कशातही. म्हणजे दृष्टीने काही पाहिलं तरी मन तिकडं धावतं. हाताला काही लागली वस्तू, म्हणजे स्पर्श झाला कशाचा तरी मन तिकडं जातं. कानाने काही ऐकलं तरी मन तिकडं जातं. ह्या सगळ्यांनी लगेच त्याच्या पाठोपाठ म्हणजे लिंकच सुरू होते आणि वासनेत मन गुरफटतं. ह्या सगळ्याला म्हणजे निर्विकार मन करायचं, प्रतिक्रिया मुक्त करायचं आणि शांत राहायचं. ही खूप अवघड गोष्ट आहे. पण मनाला सारखं जागरूक राहून मनाला फटके मारायचे विवेकाने, की बस तुला काय करायचंय, जाऊ दे, फोन येऊ दे, वाजू दे, तुला काय करायचंय, मोबाईल पडू दे रिकामा, तो उचलून सारखा पाहिलाच पाहिजे का? म्हणजे आज तर हे खूप भयानक स्थिती. म्हणजे आपण स्वतः सुद्धा, आपण किती वेळा अगदी, म्हणजे मी तर सारखं म्हणते की मला मोबाईलचा एक दिवस असा उपास करायला पाहिजे, एकादशी वगैरे सारखं व्रत, की नाही बाबा नाही बघायचं. पण तेही जमत नाहीये. म्हणजे खरंच आपण खूप हे झालोय, त्याच्या अधीन गेलोय. काही निमित्त असू दे, तुम्ही काय बघता आणि कायचा प्रश्न नाही, पण हातात मोबाईल आहे ना, हे चुकीचं आहे. जसं, आणि त्यामुळे आपण अडकतोय त्याच्यात. आज आपल्याला वासना, इतर वासनांपेक्षा हे मोबाईल व्यसनच लागलंय ना. आणि आबाल वृद्धांना लागलेला आहे, जो तो मोबाईल घेऊन बसलेला असतो. आणि मग ह्याला विवेकाने आळा लावायला पाहिजे. 1-1 मिनिटं, 1-1 तास, अर्धा तास असं फटकारून बस विवेकाने नको, आता थोडा कमी करू आपण, आत्ता नाही घेतला तर काय, असं जर शक्य होतं आणि शक्य होईल नक्कीच. मग एका राजाकडं दरबारात त्याची शेळी लाडकी असते. तो म्हणतो, तिला कधीही गवत टाकलं की ती तोंड लावते. तो म्हणे, कोण असा हरीचा लाल आहे की जो तुला तृप्त करून दाखवेल? खूप जण येतात आणि जातात.
लुसलुशीत कोळं कोळं गवत घालतात, पोटभर दिवसभर गवत घालतात आणि संध्याकाळी राजा म्हणतो मी परीक्षा घेणार. आणि तिला परत आणल्यावर जेव्हा राजा गवत टाकतो तेव्हा ती पटकन पुन्हा खायला लागते. ते म्हणे तुम्ही नाहीच घातलं दिवसभर. मग एक दरबारात शहाणा माणूस असतो, तो म्हणतो राजाला याच्यातनं काहीतरी रहस्य आहे, काहीतरी शिकवायचंय. आणि म्हणून तो त्या बकरीला घेऊन जातो रानात आणि तिला खूप सुंदर गवत ठेवतो चारी बाजूला. ती तोंड लावायला आली की तिला मारतो. ती तोंड लावायला आली की इतकं चाबूक मारतो की ती तोंडच लावायत नाही, असं दिवसभर मार खाती, पण तोंड लावायला आलं की. आणि मग शेवटी ती समोर गवत दिसलं तरी त्याच्याकडं तोंड वळवते. मग राजाला म्हणतो खूप खायला घातलंय मी, आणले बघा बकरी तुमची. मग दिवसभर खायला घातले म्हणल्यावर राजा, त्याचा अनुभव तोच असतो, तो पटकन गवत घालतो. तर ती गवत पाहिल्यावरती इतकी मान म्हणजे बघत तर नाहीच, उलट मान दुसरीकडे वळवते. राजाला एवढा आनंद होतो. तो म्हणतो अरे तू खरंच तिला पोटभर खायला घातलीस का? आणि तो त्याला जे काही ठरवलेलं असतं, मी काय देईन, अर्ध राज्य देईन, हे देईन, ते देतो. पण मुळात काय आहे की तो जो सत्संगी किंवा जो विचारी माणूस असतो त्यांनी त्याला दिवसभर एकणही गवत खायला घातलेलं नसतं. आणि तीच आपल्या मनाची अवस्था सांगितली. बकरा म्हणजे मन आहे. बकऱ्याला चरायला नेणारा जीवात्मा, राजा म्हणजे परमात्मा. मनाला सारखा अंकुश ठेवायचा मनावर. मन चांगलं होईल, जीवन चांगले होईल, तरच मग सगळं चांगलं होईल ना. मनाला विवेक रूपी छडीने सारखं येतं नको, बास, खूप झालं हिंडणं, बास, खूप झाला मोबाईल, बास, खूप झालं श्रवण, बास. म्हणजे असं कितीतरी गोष्टी आहेत. वेळोवेळी जर मनाला छडीने, विवेकाच्या छडीने मारत गेलं आणि आहे हे तृप्त आहे आपण, आपल्याला बाकी कशातही जास्त लालसा दाखवायची गरज नाही, हे करून जर टाळ्यावर आणलं तरच मन ते स्थिर होईल. आणि दृढ वैराग्य, तीव्र भक्ती, यम नियमादी अभ्यासाने मन वश होतं. समर्थांनी तर मनाला बोध करायला 205 श्लोक सुंदर केलेले. आणि हे असं मन जे असतं ते वैराग्य उत्पन्न करतं. मग मात्र त्याच्यात एकदा मनावर अंकुश स्थापन शक्य झालं की त्यातून वैराग्य येतं. मग ती म्हणते की इतकं तू ज्ञान सांगतोस, पण मी सामान्य स्त्री आहे, मला म्हणजे कुठं कशी परीक्षा करायची, किंवा मला भक्तीने हे साध्य होऊ शकेल का, किंवा आपली प्रगती झालीये असं कसं समजायचं. आणि तू मला म्हणजे ह्याचं मार्गदर्शन करू शकशील का? कारण जीव खूप काय म्हणतात, सगळ्या ह्याच्यात चक्रव्यूहात अडकल्यासारखा आहे. मी एक स्त्री आहे, मला हे सगळं शक्य होईल का? ते म्हणतात की अगं माते, ह्याच्यात स्त्री आणि पुरुष हा काही फरक करायची गरज नाही, ते नक्की तुला शक्य होईल. म्हणजे ते खूप तिचा उत्साह वाढवतात. ते म्हणतात वैराग्याशिवाय ज्ञान मिळत नसतं. आणि ज्ञानमार्ग म्हणतो की सर्व काही सोडून परमेश्वराच्या मागेच लागा. सर्व काही सोडून त्या एकाला धरून जो असतो त्याला मुख्य मार्गात, ज्ञानमार्गाचे म्हणजे सहजतेने त्याला जे प्राप्त व्हायचे ते फळ प्राप्त होतं. सर्वस्वाचा त्याग करणं कठीण आहे, पण मग भक्तिमार्ग सांगतो ना, ईश्वर, सर्वांमध्ये ईश्वर बघा आणि सर्वांवर प्रेम करा. तो ईश्वरच आहे या भावनेने सर्वांवर प्रेम करा. आणि समर्पण भक्तिमार्गात महत्वाचं आहे. एक देवा, तू समोर माझ्या आहेस, सर्वत्र तू आजूबाजूला आहेस, आणि मी माझी काय जी इच्छा, शक्ती, बुद्धी तुला समर्पित केली आहे. आणि मग असा वैष्णव म्हणतो म्हणजे केळ्याचं साल त्याच्यात सुद्धा मी ते गाईला घालीन, कारण त्याच्यात तू आहेस ना, ते कामी येऊ दे, वाया जायला नको. भक्तिमार्गात समर्पणाला खूप महत्व आहे. वेदांची पण आज्ञा शरणागती आणि समर्पण या वेदांच्या श्रेष्ठ आज्ञा सांगितलेल्या आहेत. श्रींनी त्याचा पुनरुच्चार केलाय आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. तेच भक्तिमार्गाचं सूत्र
कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतायत की शरणागत व्हायला हवं आणि ईश्वराला समर्पित व्हायला हवं, मनोबुद्धीने समर्पित हो. आणि तसं झालं तर मग काहीच अवघड नाहीये. खरं म्हणशील तर म्हणजे काय म्हणतात ते, विषय आणि विलास यांच्या हे थोडे जरी बाजूला जायला सुरुवात झाली तर वैराग्य तुमच्याकडं उड्या मारून यायला तयार असतं. मग जीव आपोआप जागा होतो. माते, मन अनादी कालापासून संसारात भटकत आले ग, त्याला सत्संगच मन सुधारतं. वासनांचा त्याग करणं, मनावर चांगले संस्कार होण्याने होतं. विवेकी पुरुष संग आणि आसक्ती त्यांना बंधन मानतो, पण सत्संग झाला तर मोक्षाची दारं उघडलीच म्हणून समज. म्हणून सत्संग करावा. पण देवहूती म्हणते की देवा, आपण म्हणताय सत्संगाची आज्ञा देताय तर खरं, पण जगात कोणी संत आहे का आणि ते खरं म्हणजे सत्संग मिळेल का, किती खरं आहे. ते म्हणतात सगळ्यात पापी तू आहेस असं समज. मग पापी माणसाला संतांचा संग होईल का? पण संतांनी कितीही सांगितलं, त्याच्या मोक्षाचं म्हणजे त्याच्या उद्धाराची साधन सांगितली तरी त्यांनी कानातून हात न्यायचे नाहीत, बुद्धीला शिव द्यायचे नाहीयेत, विचार त्याच्यावर करायचा नाही, ते चिंतन त्याच्यावर करायचं नाही. हे जर दृढ ठरवलं असलं तर संत काय करणार आहेत? जसं खूप म्हणजे खूप लाईट आहेत, खूप समया लावलेल्या आहेत, खूप तेजपुंज हे आहे, तेल घालून तयार आहे, पण ती प्रज्वलित केली नाही. किंवा आजच्या काळातलं म्हणलं की खूप मोठं डेकोरेशन केलंय, खूप छान आरास केलेली आहे, पण जर त्याला करंटच नसेल तर त्याचा काय उपयोग होईल? मग ते जुळायला काय पाहिजे तर एक धागा लागतो आणि तो सत्संग करतो. आणि त्यासाठी तुम्ही कुठंतरी तरल लागता. सत्संगाशिवाय सुख मिळत नाही. स्वतः संत झाल्याशिवाय तुला खरा संत कळणार नाही. त्यामुळे सगळेच खरे संत कुठे आहेत म्हणण्यापेक्षा तू का संत होत नाहीस? किती सोपा सहज उपाय कपिल महामुनींनी मातेला दिला की तुझ्यातले जे दुर्गुण तुला वाटताय ते एक एक अवगुण त्यांचा तू त्याग कर, हुडक ते, आणि त्यांचा त्याग केला की तू संतच आहेस. तुझ्यातलं थोड्या जरी ज्या काही वासना आहेत त्या संपल्या की तुला आपोआपच तू संत आहेसच. की सहज जाता जाता त्यांनी हा उपाय सांगितलाय की संत घरात राहूनच संत होऊ शकतात. संतांना कुठंतरी जंगलात जावं लागतं असातला भाग नसतो. म्हणजे सत्संगाशिवाय सुख नसतं. स्वतः संत झाल्याशिवाय खरे संत कसे हे कळणार नाही. प्रत्यक्ष एकनाथ महाराजांची गोष्ट आहे ना की नाथांना नाथ तर काय जे काय म्हणतात त्याला, रामायण सांगायचे, ते डोळे मिटून त्यांना जे दिसतंय राम जे दाखवत आहेत ते सांगायचे. आणि ते रामायण जिथं असेल तिथं हनुमान असतो. आणि नाथांचं रामायण, नाथांचा अधिकारच तेवढा असता की हनुमान एकदा ऐकायला बसतात आणि ते सांगतात की वाटिकेत हनुमान आले, सीता बसली होती, ती म्हणजे रामनाम घेत बसलेली होती आणि अशोकवनात छान फुले फुललेली होती, पांढरी स्वच्छ फुले होती. आणि ती फुलं बघत तिच्या त्या म्हणजे श्वेत फुलांचा रंग तिच्या मनावर उठून ती पण अगदी निर्मळ झालेली होती. हे सगळं वर्णन ऐकल्यावर मारुती कीर्तन त्यांचं काय प्रवचन संपलं की म्हणतात, नमस्कार करतात आणि म्हणतात की तुम्ही खोटं का सांगताय? ही पांढरी फुलं कुठं होती? त्यामुळे अशोक वाटिकेत. त्यामुळे कसं शक्य आहे? तांबडी फुलं नाही, तांबडी होती. नाथांची भांडायला लागतात. नाथ म्हणतात मला जे प्रभू राम दाखवतात ते मी सांगतो, मला ती पांढरी दिसली, मी पांढरीच सांगणार. मग दोघं रामांना घेतात, त्यांच्याकडे जातात भांडायला म्हणजे सांगायला. मग तर राम म्हणतात की दोघंही बरोबर आहे. आता वस्तू तर एक आणि दोघंही बरोबर असं कसं शक्य आहे? मग ते म्हणतात की अरे हनुमंता, तू इतका क्रोधायमान झाला होतास सीतेला तिथे अडकवून ठेवलेलं बघून, तू म्हणजे रावणावरला खाऊ का गिळू तुला झालं होतं, तुझा संताप डोळ्यात उतरला होता, डोळ्यात रक्त आलं होतं, त्यामुळं तुला ती जशी दृष्टी तशी सृष्टी, तुला ती लाल फुलं दिसली. आणि नाथ हे शांतपणे आत्ता त्याचं वर्णन करतायत, त्यांनी जे पाहिलं तेही खरं.
म्हणजे किती परिणाम असतो, किती किती म्हणजे संतांच्या लक्षणात तितिक्षेला प्राधान्य आहे. ते मातेला सांगतात की माते, संतत्व मिळवायचं तर तू तितिक्ष सहनशील हो, प्रत्येक गोष्ट सहन कर. आजकाल तर खूप अवघड झालंय, म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा फटकन उलट बोलतात, म्हणजे सगळंच अवघड आहे. आपण काही त्याच्यावर बोलूच शकत नाही. पण तितिक्षा, सहनशीलता हे गुण कुठं देशोधडीला मिळालेत, म्हणजे त्यांचा उच्चारही होत नाही. अशा कुठं कथा मध्ये वगैरे आलेले उल्लेख आपण फक्त वाचायचे, वास्तवात नाही बघायला मिळत. तो सांगतो की अगं तितिक्षेने आणखीन महत्वाचं काय साधायचं असतं, तर ईश्वराशी जे अनुसंधान करशील ते अंतरातून कर. अंतरातून ईश्वर जो आहे त्याच्यापासून जर दूर गेला माणूस तर त्याला शांती कशी मिळेल? तो अंतरातून त्याच्याशी जोडलेला हा, म्हणजे तुला शांती मिळेल. कपिल महामुनी म्हणतात, माते खरंच संताला सहनशीलतेची अपार गरज असते. कितीही विपत्ती आली तरी ती मोठी विपत्ती असेल, जेवढी मोठी विपत्ती आहे तेवढी ती ईश्वराची कृपा आहे माझ्यावर, हाच भाव जर त्याचा असेल तर तो महावैष्णव समजावा. दुष्ट लोक तर चांगलं काही पाहूच शकत नाहीत. दुष्टांनी तुकारामांना, म्हणजे जसं गाढवावर बसवलं, तुकारामची बायको खूप चिडली, खूप ते घरी आल्यावर बडबडायला लागले. ते म्हणतात, अगं जाऊ दे गवडे, माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी असा पायाचा गरुड पाठवला असं मी समजतो. म्हणजे कसलं संतत्व, किती सहनशीलता पराकोटीची, आपण इमॅजिनच करू शकत नाही. मग जगात सर्व काही सहन करीत राहा. जगात अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत आहे, हे लक्षात घे. माते, संतांचे म्हणून पहिले लक्षण तितिक्षा, दुसरे लक्षण करुणा, तिसरे लक्षण आहे सर्व देहधाऱ्यांविषयी सुहृद भाव, अजातशत्रू, शांत सरळ स्वभाव. ही सगळी संतांची लक्षणं एक एक करत तू आपल्या अंगी बाणव, म्हणजे तुला संतत्व दूर नाही. संत परमेश्वरासाठी संपूर्ण कर्मे करत असतात. सॉरी. माझ्यातला मी प्रथम भुकेने व्याकुळ आहे, उपाशी झोपवीन, असं म्हणावं म्हणजे एक एक इंद्रियांना काय म्हणायचं, जिंकण्यासाठी. किती का उपास असे ना, राही ना का, भुकेला राहू दे देव, काय फरक पडतो, शरीर क्षीण होईल, पण एक शरीर क्षीण झालं की माझं मन मात्र लागतंय ना भगवंतामध्ये, ते लागेल ना जास्तीत जास्त. आणि व्यसनात्मिका भक्ती असं म्हणतात संत, ती घडवा. आणि तीव्रेण भक्ती योगेन देवहूती मातेला पुन्हा ते तीव्र भक्तीची आज्ञा स्वच्छ देतात. आणि भक्तीचा अर्थ विभक्त न होणे अशा अर्थाने आहे. इकडे तू लक्ष दे माते. जर सर्व जग दृश्यमान आहे तरी ते सत्य नाही. स्वप्न पाहणाऱ्याला न कापताही डोके कापले गेल्याची भ्रांती होते, तो रडतो. त्याप्रमाणे अविद्येमुळे जीवात्म्याला सर्व प्रपंचाची भ्रांती होते, तिला आपण माया म्हणतो. वस्तू नसूनही त्या स्वप्नात दिसतात. त्याचप्रमाणे तात्विक दृष्टीने काहीही नसताना जागृत अवस्थेत माया आणि अज्ञान यामुळे सर्व काही आहे असं भासतं. म्हणजे माते, हा सर्व संसार हे दीर्घ स्वप्न आहे आणि त्याच्या अतीत परमात्मा आहे. इकडे तू लक्ष दे. त्यासाठी जमेल तेव्हा ध्यानाची मदत घे. एका आसनावर स्थिर बस, मन स्थिर कर. ध्यान करताना मनाला संसारातून पूर्ण बाहेर काढ. ध्यान केल्याने मन स्थिर होतेच. ज्ञानभक्तीत निष्ठा ठेवणे सोपे काम नाहीये. भूमीचा मनावर प्रभाव पडतो. ध्यान करणाऱ्याने पवित्र आणि एकांत जागी बसून ध्यान करावे. जिथं कोणी तुला त्रास द्यायला येणार नाही त्या ठिकाणी माते तू ध्यान करायला बस. त्यासाठी मन शांत राहावं लागतं. मनावर सगळ्यात जास्त परिणाम भोजनाचा होतो, म्हणून परिमित प्रमाणात अन्न सेवन कर. तो आहार सात्विक आणि कमीत कमी घे. किती बारीक सारीक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि कोणतीही वस्तू फुकट मिळाली, पडलेली आहे,
म्हणून उचलली, असं करू नको. अस्तेय हा फार मोठा दोष आहे. चोरी करायची नाही. कुणाची का असेना वस्तू उचलायला, हात लावायला जायचा नाही. ह्या सगळ्या एक 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 करत तू गोष्टी लक्षात घे आणि मग स्वतःला जिंकणं काही अवघड नाही. तुलसीदास म्हणतात ना, सोयी जानई जेही देहू जनाई, जानत तुमही होई जाई. म्हणजे हळूहळू जसं जसं तू ध्यान करायला लागशील तर तोच तू होशील, एकरूपताच पावेल. प्रभू स्वयं म्हणजे कृपा करतो आणि तो त्याला एकरूप होतो. म्हणजे ध्येयाची शक्ती ध्यान करणाऱ्यांमध्ये येत असते. ज्याचं ध्यान करतो त्याची आपोआप म्हणजे कृष्णाचे ध्यान केले की कृष्णाचे गुण जे उपासक असतो त्याच्यात येतात म्हणतात. त्याला एक गोष्ट आहे सोपी. एक शंकराचार्यांचा भक्त होता. एकदा एक यवन असतो, म्हणजे हे यवन पूर्वापासून असे विचित्र हे करत आलेले आहेत. तो यवन शंकराचार्यांचा अधिकार बघतो, माहिती असतो त्याला, तरी त्यांना म्हणतो की मला भैरव यज्ञ करायचा आहे. तो तुमच्यातलाच आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे यज्ञ करण्याने काय भक्त होतं. आणि मग भैरव यज्ञात चक्रवर्ती सम्राटाच्या मस्तकाची आहुती द्यायची असते. पण आता कोण चक्रवर्ती सम्राट मला मिळणार? त्यापेक्षा तुम्ही महान संत आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमचे मस्तक मला द्या आणि मग मी त्याची आहुती देतो. मग शंकराचार्य असते शेवटी, ते म्हणतात की अरे हो ठीक आहे ना, तुझं माझं मस्तक, आणि जर तुझं मोठ्या यज्ञाचं काम होणार असेल तर घे तू माझं मस्तक आणि दे आहुती. त्यांच्या ठिकाणी देहभाव नसतोच, ते लगेच आपलं मस्तक द्यायला तयार होतात. पण एक काम कर म्हणतात, त्याला सूचना देतात. ज्या वेळे माझ्याजवळ कोणीही शिष्य नसेल आणि मी मात्र ध्यानात बसलेला असेल, अशा वेळी तू माझं मुंडकं छाट आणि ते अर्पण कर. हा वाटच बघत असतो सदैव संधीची. कित्येक दिवस जातात आणि एक दिवस खरोखर मठात कोणी नाही असं बघतो, आणि मग तो यवन येतो मोठाच्या मोठा सोळा घेऊन. आता शंकराचार्यांचं शिर उडवायचं, तेवढ्यात शंकराचार्यांचा पद्मपाद जो शिष्य असतो तो नदीवर स्नानाला गेलेला असतो. तो नरसिंह भगवंताचा उपासक असतो. तो गंगेवर स्नानाला जातो तर त्याला इतके अपशकुन व्हायला लागतात, खूप अपशकुन. आणि तो म्हणतो हे काय असं होतंय, मठात काही विचित्र झालंय का, म्हणून तो स्नान सोडतो आणि पळत सुटतो. आणि बघतो तर काय, हा यवन तलवारीनेच मस्तक छाटायच्या तयारीत असतो. तो इतका क्रोधाविष्ट होतो, त्याला सिंहासारखं चिरून फाडून टाकतो. म्हणजे उपासकात उपास्याची शक्ती येते. मी सांगितलंय, तू शांत अशा स्थिर भगवंताचं स्मरण कर आणि तू तशी हो असा सल्ला आपल्या मातेला ते देतात. माते, सर्वांपेक्षा तू श्रीकृष्ण ध्यानात देहभान विसरतो तो सर्वश्रेष्ठ होय. भगवत भक्त प्रारब्ध कर्मेही मिथ्या करू शकतात, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. तू भगवंताला एकदा नारद वैकुंठात गेलेले असतात. नारद तिथं लक्ष्मी पण होते. भगवान काही दृष्टीला पडत नाही. इकडे तिकडे बघितल्यावर ते म्हणतात भगवान काय करताय? ते म्हणते ध्यान करतायत. तेवढंच भगवान येतात, तुम्ही कुणाचं ध्यान करताय? नारदाला विशेषच वाटतं. तो म्हणतो आम्ही तुमचं ध्यान करतो. देवा तुम्ही कोणाचं ध्यान करताय? तर देव म्हणतात अरे मी भक्तांचं ध्यान करतो, महावैष्णवांचं ध्यान करतो. तर नारद म्हणतात की हे भक्त वैष्णव ते काही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? ते म्हणतो आहेत ना, म्हणून तर करतो, माझ्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहेत. तेव्हा नारद म्हणतात देवा हे कसं काय बोलतोयस तू, सिद्ध करून दाखव बरं. ते कोण सिद्ध मोठे आहेत ते? मग देव विचारतात नारदाला की सर्वात मोठं कोण? तर नारद म्हणतात पृथ्वी. भगवान म्हणाले की अरे पृथ्वी तर शेषाच्या मस्तकावर आधारित आहे, मग ती कशी मोठी होईल? नारद म्हणाले शेषनाग तर श्रेष्ठच आहे ना. भगवान म्हणतात अरे पण तो कसा मोठा, तो शंकराच्या हातातले कंकण आहे, म्हणजे शेषापेक्षा शिवजी श्रेष्ठ झाले. ते म्हणतात त्या शिवजी पण रावणाने कैलास उचलला ना त्यांचा, म्हणजे ते रावण श्रेष्ठ झाला. त्या रावणाला वालीनी म्हणजे मारलं, म्हणजे बगलेत वाली त्याला बगलेत घेऊन संध्या करायचा, म्हणजे वाली श्रेष्ठ झाला.
पण त्या वालीला रामानेच मारलं, म्हणजे देवा आपणच श्रेष्ठ आहेत की. म्हणजे फिरून देव श्रेष्ठ, मग तुम्ही भक्त काय म्हणताय? म्हणजे अरे नाही रे, मीही श्रेष्ठ नाही, माझ्यापेक्षा माझे भक्तजनच श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनी हृदयात मला साठवलेलं असतं आणि मी भक्तांच्या हृदयात सामावलं जातो. मला आपल्या हृदयात सामावून भक्तजन व्यवहार करीत असतात आणि ते ज्ञानी भक्तच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे किती किती सुरेखपणाने म्हणजे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भागवतात येतात. आपण भक्ती करायला पाहिजे आणि भक्तीशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक जीवाने ही भक्ती केलीच पाहिजे. जन्म मरणाची दुःखे सारखी भयंकर असतात, त्याचा अंत म्हणजे नाही, त्याला अंतच नाही. जन्म झाल्याबरोबर मायेचा स्पर्श होतो. संसारात माया कोणालाही सोडत नाही. जीव तर जर एकाच वस्तूवर प्रेम करेल तर ते देवाला आवडेल, पण जीव बाल्यावस्थेत आईवर प्रेम करतो, जरा मोठं झालं की खेळायला मित्र म्हणून, त्याच्या पुढे पुस्तकावर, त्याचा मग पैशावर, मग पत्नीवर, म्हणजे त्याचं रोज ठिकाण बदलत असतं ना. कपिल महामुनी त्यांना सांगतायत की माते, आताही तुला किती भटकायची आहे, आपल्या मनाला सांसारिक विषयापासून मागे खेच. आता खूप झालं, तू भगवंतात स्थिर कर, परमेश्वराच्या चरणांचा आश्रय घेऊन या जन्म मरणाच्या चक्रापासून आता मुक्त हो आणि जीवन सफल कर. सगळा हा अनुभव, माहिती, सविस्तर जेवढे प्रश्न, खरं तर खूप तत्वज्ञान प्रधान प्रश्न, संपूर्ण विश्वाचे प्रश्न, हे सगळे तिने विचारले. आणि अंती ते म्हणतात की आता माते, जेवढं माहिती देणं गरजेचं आहे, जेवढं तुला तुझं हित करायला आवश्यक आहे, तेवढं सगळं ज्ञान मी देऊन झालंय, आता मला जायची परवानगी दे. ती माता परवानगी देते. मग कपिल महामुनी तिथून निघतात. ते मग संगम तीर्थ कलकत्त्याजवळ येतात. समुद्राने कपिल नारायणाचे स्वागत केलेले आहे. माता देवहूती मात्र सरस्वतीच्या किनारीच बसती, स्नान करत असते. ती त्रिकाळ स्नान करते, ध्यान करते. मन शुद्ध झाले की नारायणाचं चिंतन करून ती मुक्त झाली. तिला सिद्धी मिळाली, म्हणून त्या ठिकाणाला सिद्धपूर नाव मिळाले. देवहूतीच्या उद्धारामुळे त्याला कपिलांनी उद्धार केला. मातृगया हे पण नाव आहे. हे कपिल गीता ऐकण्याने ह्याचं फळ खूप मोठं सांगितलंय. श्रोता आणि वक्ता यांची पाप नष्ट होतात. अनेक प्रकारची कर्म, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, योगाभ्यास, कर्मत्याग, संयम, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सकाम निष्काम धर्म, आत्मतत्वाचे ज्ञान, निर्गुण आणि सगुण परमात्म्याची प्राप्ती, हे सगळं माणसाला ह्या कथाच्या श्रवणातून मिळतं. कपिल महामुनींनी मातेला केलेला संदेश, विस्तृत संदेश श्रवणाने खूप मोठं फळ प्राप्ती होते. तो अवश्य म्हणजे हे कथा ऐकावी आणि या मार्गाने प्राप्ती करायची असेल तर ते एकच तत्व आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम घ्यावं जमेल तेव्हा. म्हणून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, एवढं म्हणून आपण ही कथा थांबू. ही संपूर्ण कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्.
भुवि भूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायां प्राचीन सभ्यतायां समयं समर्गतायां पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज